त्याचबरोबर जवळजवळ 28 तारखेपासून आम्ही आतापर्यंत यवत गावातले 1800 गोल्डन कार्ड हे काढून झालेले आहेत व आता आम्ही 100% पर्यंत पोहोचण्यास तयार आहोत। तर हे पण काम आम्ही एवढ्या 8-10 दिवसामध्ये पूर्ण करणार आहोत। या वेळेला आपण सगळे सहभाग नोंदवावा अशी आशा करतो आणि थांबतो। यासाठी आपण 100% प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्या सर्वांची साथ आवश्यक आहे। त्याच्यामध्ये एकाला काही होणार नाही, पण हे टीम वर्क असल्यामुळे आणि जास्तीत जास्त लोकसहभागाचा वाटा याच्यामध्ये असल्यामुळे ज्यावेळेस हे मोठ्या प्रमाणात लोकसहभाग याच्यामध्ये उत्पन्न होईल तर आपल्याला मोठ्या प्रमाणात कामं त्याच्यामध्ये केली जातील आणि शासनाने आपला लोकसहभाग दिसेल। त्याच्यामध्ये मॅडम जसं सांगितलं तसं आपल्याला एक दिवस आपल्याला श्रमदान करायचं आहे। आपल्याला श्रमदान करून समजा गाव परिसर स्वच्छता असेल किंवा एखादा दुसरं कुठलं काम असलं आपल्याला गावाशी निगडीत तर ते काम आपल्याला श्रमदानामध्ये दाखवून त्या पद्धतीनं आपल्याला त्या आधारावर ते काम करायचं आहे। पंचायत राज मुख्यमंत्री समृद्धी पंचायत अभियान हे राबवलं जात आहे आणि यवत आशा स्वयंसेविका या आपल्या समोर आहेत, यांच्या संगे आपण संवाद साधणार आहोत। आज अभियान राबवलं जात आहे। आज 17 तारखेपासून तर 2 ऑक्टोबरपर्यंत हा पंधरवडा आहे आणि या पंधरवड्यामध्ये सर्व शासकीय पदाधिकारी किंवा इतर काही योजना असतील शासनाच्या त्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं या पंधरवड्यामध्ये पूर्ण भारतामध्ये हे काम चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या दौंड तालुक्यामध्येही हे अभियान राबवलं जात आहे। तर आशा स्वयंसेविका संदर्भामध्ये काय भूमिका आहे आशा स्वयंसेविकाची आपण सांगावी। नमस्कार, मी विरजा दीपक तांबे, आशा सुपरवायझर, प्राथमिक आरोग्य केंद्र खामगाव। सर, आपण सांगितल्याप्रमाणे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाअंतर्गत योजना राबवल्या जाणार आहेत। तर त्याच्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या महिला असतील, किशोरवयीन मुली असतील, लहान मुली असतील, वयोवृद्ध महिला असतील यांची टीबी, बीपी, शुगर, कुष्ठरोग, क्षयरोग याची तपासणी केली जाणार आहे। त्याचबरोबर ॲनिमिया मुक्त गाव आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे आणि आता जे सांगितलं तुम्ही त्याच्यामध्ये आपल्याला ॲनिमिया मुक्त जर गाव आपण केलं 100% तर त्याचे आपल्याला 1 मार्क आहे आणि आयुष्यमान गोल्डन कार्ड जर आपण 100% गावातले काढले तर त्याचे आपल्याला 2 मार्क आहेत आणि त्याचबरोबर आयुष्यमान गोल्डन कार्डचा जर फायदा 80% लोकांनी जर घेतला असेल त्याचे आपल्याला 1 मार्क आहेत। अशी टोटल आपल्याला आरोग्य विभागामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला टोटल 4 मार्क हे आमच्या मार्फत मिळणार आहेत। तर त्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत। त्याचबरोबर जवळजवळ 28 तारखेपासून आम्ही आतापर्यंत यवत गावातले 1800 गोल्डन कार्ड हे काढून झालेले आहेत व आता आम्ही 100% पर्यंत पोहोचण्यास तयार आहोत। तर हे पण काम आम्ही एवढ्या 8-10 दिवसामध्ये पूर्ण करणार आहोत। ह्या 8 दिवसामध्ये जे अभियान आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रामुख्याने कोणती भूमिका बजावणार आहात, नागरिकांपर्यंत काय संदेश देणार आहात? हे बघा सर, तसं जर पाहायला गेलं तर आशा ही तळागाळातील स्वयंसेविका आहे, म्हणजे तळागाळातील लोकांपर्यंत ती पोहोचतच असते। परंतु जो आता आपण सांगितलं की हे अभियान, तर हे अभियान खास करून महिलांसाठी आहे। तर यामध्ये आपण काय करणार आहे, किशोरवयीन जे मुली असतील त्यांना ॲनिमियाचं प्रमाण खूप जास्त असतं किशोरवयीन मुलींमध्ये, कारण की आता जे कलियुग जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये खाण्यापिण्याचं जे असेल पोषण विषयी जो असेल ना तो आम्ही सगळं न्यूट्रिशन विषयी सगळी माहिती देणार आहोत। त्याच्याबद्दल आहाराविषयी जे काय असेल ते सांगणार आहोत। त्याचबरोबर तज्ज्ञांमार्फत म्हणजे योग्य तज्ज्ञांमार्फत किशोरवयीन मुलींची असेल, महिलांची असेल, आता जे आपण बघतोय की महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण जे वाढत आहे तर त्याचं कारण काय आहे नेमकं? आता बऱ्याच गोष्टी आपण बघतोय की महिलांचं कॅन्सरचं झालं किंवा अटॅक असेल त्याचे पण प्रमाण वाढले, तर त्यांनी मृत्यू वाढलेला आहे, महिलांमधील मृत्यू हा वाढलेला आहे। तर तो कसं कमी करता येईल आणि प्रत्येक आजार हा कसा आटोक्यात आणता येईल याकडे आम्ही प्रामुख्याने लक्ष देणार आहोत। आणि होणार काय की ह्या अभियानाअंतर्गत काय होणार आहे की महिलांची जास्तीत जास्त तपासणी होणार आहे। तपासणी झाल्याच्या नंतर आपल्याला ॲनिमिया ज्या मुली असतील किंवा महिला असतील त्यांच्यावर उपाययोजना करता येतील। तर त्याचबरोबर ज्यांना कोणते काही आजार वगैरे निघाले, कॅन्सर वगैरे काही निघालं तर त्याची पुढची जे ट्रीटमेंट असतील ती आपल्याला मोफत करता येईल। यवत गावामध्ये किती वाड्या वस्ती आहेत किंवा तुमच्या कुठं लोक जाणार आहेत? आता जर बघितलं आपण तर यवत मध्ये आपल्या टोटल 16 आशा आहेत, 16 आशा आहेत। आणि आपण जर बघितलं तर आपण जे म्हणतो की तळागाळातील लोकांपर्यंत आपल्याकडे बघितलं तर इंदिरानगर असेल, भराडे वस्ती असेल, हा झोपडपट्टी एरिया थोडक्यात, आणि इंदिरानगर दुसरं बघितलं तर झोपडपट्टी एरिया आहे। परंतु आपण काय म्हणतो की बऱ्याच वेळा की झोपडपट्टीमध्येच अशी रुग्ण आढळतात, तसं नाहीये। हे रुग्ण हे कुठेही आढळू शकतात। त्याचबरोबर आपल्या यवतमध्ये गुऱ्हाळाचे प्रमाण जास्त आहे, ऊसतोडी कामगार पण जास्त आहे। बऱ्याच वेळा काय होतं की गुऱ्हाळामध्ये पण टीबीचे पेशंट असतात, परंतु ते पेशंट काय होतं की दवाखान्यामध्ये यायला तयार नसतात। दुसरी गोष्ट अशी असते की ऊसतोडी कामगार जर बघितलं आपण त्याच्यामध्ये पण गरोदर महिला असतात, ते बऱ्याच वेळा गरोदर मातेची नोंद देत नाही किंवा जे आपण म्हणतो की सुख सुविधा आपण जे त्यांना देतो की गोळ्या देतो किंवा त्यांच्या तपासणी
तपासणी असतील, सोनोग्राफी असतील, ते वेळच्या वेळी ते घेत नाही. त्याचा परिणाम असा होतो की बऱ्याच वेळा बाळ दगावतं. आता आपल्या भागात ते झालं नाही ती वेगळी गोष्ट आहे, पण आपण होऊच नये याच्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो. धन्यवाद. जन आधार न्यूज दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.